सर्वांना नमस्कार. आज थोडीशी स्टोरी लेट सुरू करणार आहे. 2च स्लाईड टाकले आहेत सेम टू सेम. आणि एक सांगते की या एपिसोडपासून कमेंट बॉक्स आणि कमेंट सेक्शन बंद राहील. कारण कितीही सांगितलं तरी तुमचे आणि माझे विचार म्हणजे काही जणांचे जुळणार नाहीत हे मला माहीत आहे. आणि काही लोकांना स्टोरी वाढवायची आहे, तर काही जणांना बंद करायची घाई झालेली आहे. आणि ट्विस्ट येईपर्यंत स्टोरीच्या पेजकडे वळू वाटत नाही, असं काही जणांचं म्हणणं आहे कमेंटमध्ये. परी तेलंग का तलंग, आय डोंट नो कोण होती ती मूर्ख बाई. आणि ती काहीतरी उलटसुलट बोलली. आणि तिच्यासाठी मला आता काही सांगू नका, मी फक्त तिच्यासाठी हे कमेंट बॉक्स बंदच करत आहे. तिला तर मी हाईड करूनच टाकलेली आहे, कारण तिला अक्कल नाही कमेंट करताना असं मला वाटलं. ती फक्त तिच्या स्वतःचाच विचार करत होती, मी मात्र माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सचा विचार करत होती. आणि म्हणे गोड गोड बोलली. मी कधी तिला तिच्या घरी जाऊन हातापाया पडून गोड गोड बोलली सबस्क्राईब कर म्हणून मलाच आठवत नाही. तर असू द्या, मला आता याबद्दल काहीच बोलायचं नाही. आणि मला असं वाटतंय की जाऊ द्या, त्या मूर्खबाईवर लक्ष न दिलेलं बरं. तर चला स्टोरी सुरू करूया. आज आर्यन आणि स्वीटीची ॲनिव्हर्सरी पार्टी होती आणि पार्टी तर खूपच धूमधडाक्यात साजरी होत होती. या निमित्तानं मधू आणि संग्राम जवळ आले आणि सगळ्यांना कळलं होतं की मधू संग्रामला लाईक करते. आणि सगळ्या फॅमिली फ्रेंड्सने सुद्धा संग्रामला बघितला आणि सगळेच त्याला लाईक करायला लागले. पण फक्त संग्रामला हे माहीत नव्हतं की या सगळ्यांच्या मनात काय आहे. आणि मधू आत्ताच त्याला काही सांगणार नव्हती. आणि मग सगळ्यांचा डिनर सुरू झाला. नम्रतानं स्वीटीच्या डिनर प्लेटमध्ये औषध टाकलं आणि ती डिनर प्लेट स्वीटीनं खाल्ली. नम्रताला आता खात्री झाली की स्वीटीचं मूल वाचू शकणार नाही. मग ती सुद्धा मला उशीर झाला आहे म्हणून निघून गेली. आणि तिने तिच्या बॉसला फोन केला आणि म्हणाली, सर तुमचं काम झालेलं आहे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की स्वीटीनं ते औषध पोटात घेतलं आहे आणि आता तुमच्या मनासारखं होईल. आता तिचा बॉस खूप हसला आणि म्हणाला, गुड जॉब नम्रता, गुड जॉब, खूप मोठं काम केलंस तू. आणि आता अख्ख्या देसाई फॅमिलीला कळेल की जेव्हा कोणीतरी आपल्या जवळची व्यक्ती दुरावते तेव्हा किती त्रास होतो. आणि नम्रता म्हणाली, पण सर एक प्रश्न विचारू का? त्यांच्या आणि तुमची काय दुश्मनी आहे जे तुम्ही इतक्या लहान बाळाच्या जीवावर उठलात? आणि तिचा बॉस म्हणाला, नम्रता तुला सांगितलं तेवढं कर, जास्त प्रश्न विचारू नकोस. तुझ्या कामाची अर्धी किंमत तुला मिळाली आहे आणि उरलेली अर्धी किंमत तुला काम झाल्यावर देणार होतो असं मीच तुला म्हणालो होतो आणि तुझे पैसे तुला मिळतील. आणि मग मी माझा हा शब्द पाळणार. काही वेळातच तुझे पैसे तुझ्या खात्यावर ट्रान्सफर होतील. आणि लक्षात ठेव, पुन्हा चुकूनही कुणाच्या नजरेस पडायचं नाही. आणि नम्रता म्हणाली, सॉरी सर. आणि तिचा बॉस म्हणाला, एनिवे आता तू एक काम कर, उद्या मला भेट, मी तुला पासपोर्ट देतो आणि तू उद्याच्या उद्या विमानानं काही दिवसांसाठी दुबईला जा. या शहरात राहू नकोस, नाहीतर अर्जुन देसाई तुला सोडणार नाही. तू तुझी पॅकिंग करायला घे. आणि नम्रतानं सुद्धा पॅकिंग करायला सुरुवात केली. आणि तिच्या खात्यावर आता तिच्या बॉसने भरपूर पैसे टाकले आणि तिच्या कामाचे उरले होते ते. आणि तो आकडा बघून नम्रता खुश झाली आणि म्हणाली, एखाद्या छोट्याशा बाळाचा पोटातच जीव घेण्याची इतकी किंमत? बाप रे, आता मला आयुष्यभर काम करायची गरज नाही, मी आरामात राहू शकते. पण अशीच जर आणखीन 2-3 कामं मिळाली तर माझी अख्खी लाईफ सेट होऊन जाईल. असं म्हणून नम्रता हसत होती. आणि तिचा बॉससुद्धा इकडे ड्रिंकचा ग्लास हातात घेऊन स्वतःला चेअर्स करत आणि कोणाच्या तरी भिंतीवर लटकवलेल्या फोटोकडे बघत म्हणाला, फायनली आय एम विन डॅड, मी तुमच्या मृत्यूचा बदला घेतला. त्यानं तुमचा जीव घेतला, मग मी सुद्धा अर्जुन देसाईच्या घरातला एक जीव घेतला. तो अर्जुन देसाई ज्याला कोणीच हरवू शकत नाही असा त्याला अहंकार आहे ना. तर डॅड, मी त्याच्या घरात घुसून त्याचा जो वारस होता ना त्याचा जीव घेतला.
आणि आता उद्या कळेलच की त्याला किती दुःख झालं आहे. त्याच्या घरात त्याचा वारस जन्माला येण्याआधीच देवा घरी गेला. ही किती बॅड न्यूज आहे डॅड. आणि डॅड, तुम्ही नक्की भेटा बरं का त्याला. आणि आणखीन काही दिवसांनी त्याच्या वारसाच्या पाठोपाठ मी अर्जुन देसाईला सुद्धा पाठवतो तुमची भेट घ्यायला. असं म्हणून त्यानं रागारागात ड्रिंक पिऊन टाकली आणि त्याचे डोळे रागाने लाल भडक झाले. मग इकडे डिनर झाला आणि सगळेजण गप्पा मारत बसले आणि सगळे खूप आनंदात दिसत होते. पण नेहमीसारख्या पोटभर गप्पा मारल्या आणि अतुलने पुन्हा नेहाची टांग खेचायला सुरुवात केली आणि म्हणला, नेहा, तू कमी खाल्लंस ना? नाही म्हणजे मला तुला घरी घेऊन जाण्यासाठी टेम्पो नाही ना मागवावं लागणार? तसे आता सगळे हसले आणि नेहा म्हणाली, अतुल, मी तुला इतकी मोठी वाटते का? आगाऊ कुठला. आणि अतुल म्हणाला, नेहा, अगं तू मला इतकी मोठी नाही वाटत, तर इतकी मोठी वाटते. असं म्हणून अतुलने त्याचे हात खूप खूप रुंदावत तिला हाताचा घेर करून दाखवला आणि इतकी जास्त तिची जाडी आहे असं तिला खुणवलं. तशी नेहा आणखीन चिडली आणि म्हणाली, अतुल थांब, आता तुला अजिबात सोडणार नाही. असं म्हणून ती त्याच्या पाठीमागे धावली त्याला मारण्यासाठी. तसा अतुल तिथून पळाला आणि आरव आणि पिहूच्या पाठीमागे लपला आणि म्हणाला, आरव बेटा, सेव मी. जर तुला तुझं सासर शाबूत ठेवायचं असेल तर तुझा सासरा वाचला पाहिजे. आणि सगळे खूप हसायला लागले. सॉरी बरं का, खरं तर खूप मजेशीर किस्से आहेत, पण या बाईच्या कमेंट वाचून ना माझं डोकं अक्षरशः खूप राग आला आहे मला तिचा. पण आता काय करता, असू द्या. तिला जर ऐकायचं नसेल तर जा ना म्हणावं तिकडं, तुला अख्खी दुनिया पडलेली आहे, तिकडे जा आणि तुझं एंटरटेन कर. असो. आणि आता अर्जुन स्वतः गेला अतुलकडे आणि त्याची कॉलर पकडून त्यानं नेहासमोर त्याला आणला आणि म्हणाला, नेहा, घे तुझा गुन्हेगार आणि त्याला माझ्यासमोर हवी ती शिक्षा दे. आणि अतुल म्हणाला, सर, असं करतात का? तुमच्यापेक्षा तर तो दुश्मन बरा, तुम्ही दोस्त असून उपयोग नाही. आणि अर्जुन म्हणाला, चुप बेस साले, जास्त बकबक करू नको, नेहमी तर मी तुझी साईड घेतो ना. आणि अतुल म्हणाला, कधी, केव्हा? आणि तुमचा साला तुमच्या बाजूला आहे, मी नाही तुमचा साला. जरा तुम्ही तुमच्या साल्याची खातिरदारी करा ना. तसा कुणाला घाबरला आणि हात जोडून म्हणाला, नो नो अर्जुन, प्लीज, माझी खातिरदारी झाली आहे ऑलरेडी, मी तुमच्यामध्ये पडणार नाही. आणि मी आता फक्त त्याचा साला नाही अतुल, तर मी त्याच्या सुनेचा बाप आहे, त्यामुळे रिश्तेदार झालो ना मी. ती जिजा सालावाली मस्ती अर्जुन माझ्यासोबत नको हां. असं म्हणून कुणालने अर्जुनला हात जोडले आणि अर्जुन म्हणाला, धत तेरी की, अतुल माझा सालानं नेभळट लूझर आहे, लूझर. तशी तन्वी लगेच उठली आणि म्हणाली, अर्जुन, कुणाल लूझर नाही आणि त्याची बहीण सोबत असताना तर अजिबातच नाही. गॉट इट. असं म्हणून तिनं हाताची घडी घातली आणि तिने तिचे छोटे केस रागात उडवले. आणि अर्जुन म्हणाला, जाणे मन, तू आहेस का इथे? मी तर विसरलोच होतो. आणि तरीच म्हटलं, अजून कशी बोलली नाहीस? भावाचं शेपूट पकडून. तसे पुन्हा सगळे थोडे थोडे हसले आणि अतुल म्हणाला, तन्वी मॅडम, बघा तुम्हाला कसे बोलले, तुम्ही कसं सहन करू शकता? नेहा, बघा, मला अजिबात माफ करत नाही. आणि अर्जुन सर तुम्हाला इतके बोलतात का? ओ माय गॉड, धिस इज टू मच. आणि अर्जुन नेहाला म्हणाला, नेहा, तुला माझी गन आणून देऊ का गं? साल्याचं कायमचं तोंड बंद कर. आणि नेहा म्हणाली, राहू द्या अर्जुन सर, आज तुम्ही माझी साईड घेताय आणि तुमच्या मित्राला बोलता, हेच खूप झालं. गन वगैरे नको, नाहीतर उगीचंच आम्हाला खरं वाटायचं की तुम्ही तुमच्या मित्राला ओरडताय. कशाला नाटक करता? तसे आता पुन्हा सगळे हसले आणि हे सगळं लांबून मधू आणि संग्राम बघत होते. ते थोडे बाजूला जाऊन बसले होते आणि संग्रामचं सगळं लक्ष तिकडंच होतं, या सगळ्यांच्या मस्तीकडे. सगळे गेस्ट गेले होते आणि नेहमीप्रमाणेच एवढेच फॅमिली गेस्ट तेवढे बसले होते. आणि संग्राम म्हणाला, मधू, किती हॅपी आहेत गं हे सगळे. आणि आता मला कळतंय सगळे इतके एनर्जेटिक आहेत कसे ते.
ते सगळे एकमेकांसोबत असतात ना म्हणून, हो ना? आणि मधूसुद्धा म्हणाली, हो, आमचे वर्षाचे 12 महिने असतात ना, असेच एकमेकांकडे आम्ही सारखे असतो आणि खूप म्हणजे खूप मजा येते. इतक्यात विवेकनं त्या दोघांकडे बघितलं आणि म्हणाला, हॅलो मधू अँड संग्राम, इथे वेगळं बसायला अलाउड नाही. तुमचं जे काही असेल ते नंतर तुम्ही डेट प्लॅन करून बोला. चला पटकन सगळ्यांमध्ये या. आणि अर्जुन हसून म्हणाला, मिस्टर विवेक, यू आर ॲब्सोल्युटली राईट. संग्राम, मधू वेगळं थांबायचं नाही. आणि आता ते दोघेही तिथे आले आणि खुर्ची घेऊन बसले आणि सगळ्यांनी संग्रामची मुलाखत घ्यायला सुरुवात केली. आणि आर्यन म्हणाला, संग्राम, तुझ्या घरी कोण कोण असतं? संग्राम म्हणाला, माझे मम्मी, पप्पा, दादा, वहिनी आणि मी. मग आरव म्हणाला, संग्राम, तू लग्न का केलं नाही? अजूनही. आणि संग्राम गप्प बसला. आणि मग पिहू म्हणाली, बरं ते जाऊ दे. संग्राम, तुला कसली मुलगी हवी रे? म्हणजे तुझ्या काय अपेक्षा आहेत? आणि संग्राम म्हणाला, माझ्या काय अपेक्षा असणार? काहीच नाही. उलट मला जर कोणी पसंत केलं ना, तर हेच माझ्यासाठी सरप्राईज असेल. कारण लहानपणापासून मला माझ्या पॅरेंट्सनीच पसंत केलं नाही. आणि हे ऐकून सगळ्यांना वाईट वाटलं. आणि मधूने लगेच त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, संग्राम, जस्ट चिल. आणि तोही हसला. आणि त्या दोघांचंही बॉन्डिंग सगळ्यांना कळलं. मग हळूहळू पार्टी संपत आली आणि सगळे एकमेकांना गुड नाईट म्हणून आपल्या आपल्या घरी गेले. स्वीटी, आर्यनसुद्धा घरी आले आणि ती फ्रेश होऊन बेडवर बसली आणि त्यानं तिचे पाय लांब केले, तिला खाली झोपवलं आणि तिला म्हणाला, बेबी, आर यू ओके? तू जास्त थकली नाही ना? आणि घाबरू अजिबात नको, मी आहे तुझ्यासोबत. आपलं बाळ आणि आपली फॅमिली कायम एकत्र राहणार, असं म्हणून त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला. आणि दोघेही झोपले. आणि आता सकाळ झाली. अर्जुन, आर्यन ऑफिसला निघाले आणि नम्रता अजूनही आली नव्हती. एव्हाना ती यायला हवी होती असं तन्वीला वाटलं. आणि मग तन्वी आर्यनला म्हणाली, आर्यन, तू स्वीटीचा नाश्ता घेऊन जा. आणि आर्यन म्हणाला, ओके मॉम. आणि तिचा नाश्ता घेऊन आर्यन वर गेला. त्याचवेळी स्वीटीच्या खूप पोटात दुखत होतं आणि ती खूप रडत होती. आर्यनला काहीच कळलं नाही. त्यानं तन्वीला हाक मारली. तन्वी, अर्जुन पळतच वर आले तर स्वीटी खूप खूप रडत होती आणि खूप पोटात दुखतंय असं म्हणाली. आणि तन्वी, अर्जुन खूप घाबरले. तन्वी स्वीटीला म्हणाली, स्वीटी बेटा, कुठं दुखतंय? नक्की तुला कळतंय का? तू सांगू शकतेस का कुठं दुखतं? आणि स्वीटी म्हणाली, आतू, अगं खूप दुखतंय, असं म्हणून ती आणखीनच रडायला लागली. तसं तन्वीनं अर्जुनकडे खूप काळजीपूर्वक बघितलं आणि म्हणाली, अर्जुन, गाडी काढ, बहुतेक स्वीटीला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. आणि अर्जुनसुद्धा घाबरून म्हणाला, तनू, काय झालं असेल गं तिला? आणि तन्वी आणखीन चिंतित होऊन म्हणाली, अर्जुन, मला भीती वाटते, तू पटकन गाडी काढ. तसा अर्जुन पळतच खाली गेला. त्यानं घाईघाईत ड्रायव्हरला हाक मारली आणि म्हणाला, गाडी काढा. आता त्यानं ऑफिसला जायसाठी गाड्या तयारच होत्या आणि त्याच गाडीत आर्यन स्वीटीला उचलून आणली आणि बसवली. आणि स्वीटी पोटावर हात देऊन खूप रडत होती. तन्वी तिच्या शेजारी बसली. अर्जुन पुढे बसला, आर्यनसुद्धा पाठीमागे बसला आणि ते सगळे हॉस्पिटलमध्ये निघाले. आणि त्यांची गाडी जाताना दिसली आणि त्या गाडीमध्ये रडणारी स्वीटी बघितली. आणि नम्रताच्या बॉसला फोन केला आणि एक माणूस म्हणाला, बॉस, गुड न्यूज आहे. स्वीटी देसाईच्या पोटात दुखतंय आणि ती हॉस्पिटलमध्ये गेली. आणि आता जाताना 5 जण हॉस्पिटलमध्ये गेले आणि येताना बहुतेक 4 जण असतील. आणि त्यांचा बॉस आनंदानं खूप हसायला लागला आणि म्हणाला, ओ माय गॉड, याच गोष्टीची तर वाट बघत होतो. आर्यन देसाई, मी तुला कॉलेज लाईफमध्ये कधीच नाही हरवू शकलो, पण आता फायनली मी तुला हरवण्यात सक्सेस झालो आहे. आणि ही फाईट कशी करायची हे मी तुझ्या डॅडकडून शिकलो आहे. बच्चा मुबारक हो आर्यन देसाई, असं म्हणून तो खूप हसत होता. आणि इकडे रडणाऱ्या स्वीटीकडे बघून तन्वी, आर्यन आणि अर्जुन खूप घाबरले होते. आता तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि डॉक्टरांनी तिला आत घेतली आणि दरवाजा लावून घेतला आणि सगळी देसाई फॅमिली चिंतित झाली. आणि मला त्या कमेंट्सवर थोडं बोलायचं आहे.
तर ती बाई असं म्हणाली की एखाद्या गोष्टीमध्ये ट्विस्ट आला तरच आम्ही या पेजकडे वळतो आणि स्टोरी वाचतो. तर ती ना मतलबी बाई म्हणावं तिला, तुला फक्त ट्विस्टपुरतीच कहाणी आवडते, पण माझे जे वाचक आहेत जे पहिल्यापासून कहाणी लाईक करतात, रोज वाचतात आणि माझी कहाणी जगतात, त्यांच्यासाठी मी नवे नवे ट्विस्ट यामध्ये घालत असते. तुझ्यासाठी बिलकुल नाही, समजलं? तू उन्हाळ्यात स्टोरी वाचते आणि स्टोरीमध्ये थोडं काही वाईट आलं की सोडून देते आणि पुन्हा चांगलं चांगलं आलं की येते. अशी तू धरसोड करणारी आहेस. त्यामुळे तू नाही वाचली तरीही चालेल, समजलं? पण जे माझे नेहमीचे वाचक आहेत ते मला सांगतात की ताई मला असं हवं, ताई असं करा, तसं करा. मधूचं सुद्धा सेटिंग लावून द्या, तिचा पण संसार फुलू द्या. आणि त्यासाठी हे ट्विस्ट आणणं गरजेचं असतं. आणि तुझ्यासारखीसाठी तर बिलकुल नाही.